नमस्कार मित्रांनो. काही लोक अजूनही स्वतःमध्ये असलेल्या कमतरतामुळे स्वतःला खूप कमी लेखत असतात. म्हणजे काही लोक जाड असतात म्हणून त्यांना बाहेर फिरणं लाज वाटत असते. आता काही लोक बोलण्यामध्ये अडकत असतात त्यामुळे ते बोलण्याचं टाळत असतात. आणि काही लोक म्हणजे जे दिसायला अगदी सुंदर नसतात पण त्यांच्यामध्ये काहीतरी कला असते, काहीतरी टॅलेंट असतं आणि ते त्यांना दाखवायचं असतं पण ते यायला घाबरत असतात. पण मित्रांनो, काळ बदललाय. आज लोक तुम्ही कसे दिसता, कसे आहात हे पाहत नाहीत, तर तुमच्यामध्ये टॅलेंट किती, तुम्ही किती प्रामाणिक आहात ह्या गोष्टी पाहिल्या जातात. तर याच विषयावर एक सुंदर असा चित्रपट आहे आणि मोटिवेशन चित्रपट आहे. चित्रपटाची गोष्ट अशी आहे मित्रांनो की शशांक नावाचा एक मुलगा असतो आणि तो एका IT सेक्टर मध्ये काम करत असतो. फक्त त्याचा विषय असतो की त्याला आहे ना बोलताना आहे ना म्हणता येत नसतं. म्हणजे आता त्याचं नाव शशांक आहे तर तो ससांक असं म्हणत असतो. त्यामुळे तो आहे ना प्रेझेंटेशन द्यायला घाबरत असतो. म्हणजे त्याला एखादं प्रेझेंटेशन दिलं तर तो काहीतरी पळवाट काढून, म्हणजे मला बरं नाहीये किंवा बाहेर गेलोय किंवा कोणतरी मेलय असं काहीतरी खोटं सांगून आहे ना तो त्या दिवशी सुट्टी घेत असे. आणि दुसरीकडे रोशनी नावाची एक मुलगी असते. ती एका ऍडव्हर्टाईज कंपनीमध्ये मार्केटिंगचं काम करत असते आणि ती दिसायला जरा सावळी असते आणि तिचं नाक व्यवस्थित नसतं. पण तिच्या आयुष्यात एक खूप चुकीची गोष्ट घडलेली असते. तिला बॉयफ्रेंड असतो आणि बॉयफ्रेंड काय करतो, तिच्यापेक्षा दिसायला असलेली सुंदर मुलीबरोबर तो लग्न करून टाकतो. तेव्हापासून तिच्या डोक्यात असतं की माझ्याशी कुठलाही मुलगा लग्न करणार नाही किंवा तो माझ्याशी व्यवस्थित राहणार नाही. म्हणून ती डोक्यातून तो विषयच काढते की तिला लग्न करायचं नाही. पण एक दिवस होतं काय की शशांकचं स्थळ रोशनीच्या घरी येतं. आता दोघंही इनपरफेक्ट आहेत. रोशनी दिसायला सुंदर नसते आणि शशांकला बोलण्यामध्ये प्रॉब्लेम असतो. आता ह्या दोघांची जुळणी जमते की नाही जमत हेच जर पाहायचं असेल तर नेटफ्लिक्सवर चित्रपट पहा, दो दीवाने शहर में.